81 आणि त्यांचा म्हणजे आज लोक त्यांनी आपल्या आरोग्यासाठी त्यांना एक दिवस आहे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना राहू दे व्हॉलंटियर तिकडे उभा नको करू इकडे उभा सगळ्यांनी उभं राहायचं आहे पैसे काढून सवलत द्या फक्त याला संस्थेला मिळायला सवलत द्या त्यांना फक्त परवानगी आता कसं म्हणायचं मला येतं कोणाला मॉनिटर एक 2 3 म्हटलं ते करायचं सर्वांनी 1 2 3 एक साथ नमस्ते एक साथ नमस्ते खाली बसायचं खाली बसायचं बोलायला सर मॉनिटर कोणाला नेमायचं फार आवाज येत होता प्रमुख मॉनिटर जर आता या मॉनिटरची गडबड केली तर त्याने शिक्षा आपण गडबड केली तर वर्गामध्ये कोणीही बोललेलं चालत नाही माझा आवाज अजून इतका आहे की हॉलमध्ये जरी मी घेतलं तरी माझा आवाज शेवट होईपर्यंत माईक शिवाय नाही कारण आमच्या शाळेकडे माईक लावायचे आणि माईक कधी मला टाळ्या कंपनीमध्ये टाळ्या सगळ्या राखून ठेवा आणि माझं शिकवणं झाल्यावरती टाळ्या वाजतात तेव्हा त्या हॉलमध्ये आता मी 65 साली 24 मार्चच्या शाळेमध्ये एंट्री केली आणि त्यानंतर लगेच डिसेंबरमध्ये एका वर्गात काहीतरी मला वाटतं मनोज आधी काय बडबड चालली आहे मी अगोदरच सांगितलंय की आता तुम्ही माझ्यासमोर बसलेले सगळे 87-88 विद्यार्थी आहात ज्या मुलं तुम्ही कधी शिकवलेलं नाही मी 78 मध्ये ट्रान्सफर झालेली आहे आणि तरीच तर त्यांनी मला आदराने बोलवले शिक्षक केलंय की भूमिका आहे शिक्षकाची आणि तुमच्या नशिबाने माझ्या नशिबाने आणि तुमच्या दुर्दैवाने शिक्षक आहे आणि मला शिकवण्याचा कंटाळा आलेला काय सांगितलं टाळी वाजवायची नाही ही राजकीय सभा नाही त्यामुळे येता दादा टाळ्या नको आपल्याला कारण काय आहे या शाळेत ज्या आहेत ना तुम्ही शिकवायला सुरू केल्यानंतर सगळ्यांची हवा आता कोणी जर गडबड केली वाटायला लागले की कॉमर्स आणि मॅथ्सला मी मूर्ती आहे मला ते पण विषय शिकवायचे कारण ते माझे सगळ्यात आवडीचे विषय इंग्लिश शिकवलं मराठी शिकवलं आणि इतके काही तर रंगले नाही जेवढे मॅथ्स आणि कॉमर्समध्ये जमले तुम्ही सगळे टेक्निकल विद्यार्थी होते कॉमर्स कारण तोपर्यंत बंद झालं होतं म्हणजे माझी इकडनं हकालपट्टी झाली 78 साली तेव्हाच कॉमर्स बंद झालं होतं तर त्यामुळे तुमच्यापैकी कोणीही कॉमर्सचे नाही आणि आर्मी टेक्निकलमध्ये कॉमर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन असा होता की टेक्निकलला ॲडमिशन नाही मिळाली तुला कॉमर्सला पाहिजे तर देतो म्हणजे किती डिग्रेड केलेलं असायचं त्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना तर त्यामुळे त्यांना मान मिळाला पाहिजे म्हणून मी आयुष्यभर झटले आता काय तर शिकवायचं तर कुठल्याही विषयावरती शिकवू कॉमर्स तर काही शिकवू शकत नाही मग आता मला पंचायत पडली योग शिकवू का आता दाजून शिकवू आता माझ्या हल्लीचे ते विषय आहेत आणि खरं म्हणजे तुमची खऱ्या अर्थाने आता 50शी ओलांडलेली आहे तेव्हा तुम्ही सगळ्यांनीच दाजोगाचा अभ्यास करायला पाहिजे आणि योगाचा पण करायला पाहिजे आपण ते नंतर बोलूया पण सध्या एक कॉमन विषय आहे
मॅथमॅटिक्स. कारण मी इथे 1 वर्ष फक्त इतिहास भूगोल शिकवला आणि सरांना सांगितलं मला इतिहास भूगोलात आवड नाही आहे, मी गणित शिकवू शकते. आणि आपल्याकडे हायर मॅथ्स आणि इलेमेंटरी मॅथ्स असे 2 मॅथ्सचे होते आणि त्याच्यामध्ये मग इलेमेंटरी मॅथ्स मुलं आपला अभ्यास करायची, कारण अरेथमेटिक होतं तिथे. गावस्कर सर फक्त अल्जिब्रा आणि जॉमेट्री शिकवायचे आणि अरेथमेटिक शिकवायचे नाही. तर मग मला 66 सालापासून 11वी हा इलेमेंट माझी कॉमर्सची मुलं एमध्ये असायची. मग काही ABC काहीतरी बोलणं चाललं होतं तर तुम्ही मला म्हणता सी ते हुशार विद्यार्थी. पण हा आमचा एचा वर्ग जिथे कॉमर्स आहे तिथे टेक्निकलची गच्चळ मुलं घातलेली असायची. हां, म्हणजे कल्पना करा तो वर्ग कसा असेल. आणि त्याला मी कधी फार कमी वेळा क्लास टीचर होते, कारण कॉमर्स टीचर असल्याने क्लास टीचर फार कमी वेळा होते. पण ते इलेक्ट्रिक मॅथ्सची मग टेक्निकल मुलं थोडी थोडी मला मान द्यायला लागली टेक्निकल मुलं, का तर त्यांना मी गणित शिकवायला लागले. मग मी आज असं ठरवलं गणितच शिकवायचं. आपण पाढा म्हणूया 13चा, सगळ्यांनी एका आवाजात म्हणा. 13 1 13 13 2 26 13 3 39 13 2 52 13 5 65 13 78 13 7 91 13 13 9 17 येत नाही आहे पाडा. 10चा म्हणा, सोपा आहे. एवढे तिथं फक्त 10चा पाडा. हां, सुरू. मॅडम बोल. 10 2 20 10 3 30 सगळ्यांचा आवाज एकत्र. आणि असं आहे की मगाशी त्या पत्रामध्ये तुम्ही ऐकलं की वाघावरती ताल धरावायचं वाटतोय. हे निसर्ग आहे. गाणं सुरू झालं की मला काही गाण्याचं कळत नाही, पण माझा ताल सुरू होतो कुठेतरी, तेव्हा ताल. मग मी तुम्हाला व्यवस्थित तालावरती म्हणायला शिकवणार आहे. बघूया. हां, आता उगाच आवाज करू नका. हां, आता परत एकदा काहीतरी 100 म्हणा आणि पहिला माझा नंबर पेढे खाऊ 100 म्हणा. दारी दारी व्हेरी गुड. आता उलटं बोलता येत का बघा. 30 मागे होतं. 20 20 म्हणा. मागे तुला भागावर उभी करीन. 20 19 18 हे पुढचं. मग इकडे 4 गट आहेत आपले. बघूया कोण चांगले शिक्षक. हे विद्यार्थी झालेत पण ते माझ्या काळचे आहेत, त्याच्यामुळे गोरोले सर चौगुले सरांना जोशी किती कडक आहे ते माहीत होतं. त्याच्यामुळे त्या ते जरा घाबरले मला. नवे शिक्षक ते घाबरले म्हणून ते घाबरले. मग कळत 20 19 18 17 16 15 14 आता 10वी 8वीत आपल्याकडे ऍडमिशन आहे, त्याच्यामुळे 8वी 9वी 10वी किमान 10वीची मुलं. हे लहान मुलं कसं मुद्दाम खोटं उत्तर देतात. अगं तुझं नाव काय, दुसरं कोणाचं तरी नाव सांगतात. असं नका सांगू, कळलं ना. ते विनोद करत असतात बरं का. मग ठीक आहे. आता मी एक आकडा सांगेन, त्याच्या आधीचा तुम्ही सांगायचा. 43 42 70 कोणाला विचारते. मी हात करते
त्याला परत उभा करा पाहिजे. परत उभा करा. हां 50 2 15 100 25 25 12 11 सगळे हुशार झाले हं. आता मी तुम्हाला एक भूमिकेचा प्रश्न विचारते. मी फक्त आधी पाहिलं तुम्हाला येत आहे का बघते हा. कोण कशाला म्हणतात? कोण हात वर करायचा. मी सांगेन त्यांनी फक्त उत्तर द्यायचं. आधी सगळ्यांनी हात ज्यांना येत आहे त्यांनी हात वर करा. कोण कशाला म्हणतात मला येत नाही. बॉलमध्ये जातो ना आईस्क्रीम टाकतात ना. मी काय विचारलं? मी आता भूमितीचा प्रश्न विचारते. त्या भूमितीमध्ये आईस्क्रीमचा कोण कुठून आला? हां म्हणजे आता तुम्हाला कळलं. मी बोर्ड करून दाखवलं. कोण विक्ट्री. मी गणित मी छान शिकवते असं मला अभिमान आहे ना. मी 11वी 12वी पण त्याच्यामुळे मला खूप प्रेम आहे गणिताचं. आता त्रिकोणाला किती बाजू असतात? चौकोनाला पंचकोनाला. त्रिकोणाचा एक कोण कापला उडली किती? 2 उत्तर दिलं. एक उत्तर दिला हरकत नाही. हां एक बघा ना त्रिकोण काढला. त्रिकोण काढला आणि एक कोण कापून काय झाली आपली? एक कोण जेव्हा कापतात तिथे रेषा येते म्हणजे चौकोन तयार होतो. त्रिकोणाचा एक कोण कापला 4 आणि चौकोन तयार होतो. काय कर भूमितीची मजा आहे. बघा तुमचा कोण नको. दृष्टिकोन मराठीमध्ये बघायला गेलो तर दृष्टिकोन ते पण त्याच्यामध्ये येतं. काय 9 अधिक 5 14 अधिक 2 16 अधिक 10 24 अधिक 10 36 अधिक 5 सगळ्यांचं 45 वजा 45 बरोबर 45. काय मायनस प्लस 45 वजा 45 बरोबर 45. सांगायची मला हे मिळालं पाहिजे. शिकव मला शिकण्याची खूप गरज आहे. कारण ते आहे पुण्यापर्यंत आपले लिहिले आणि त्याची टोपी केली तर 45 होती. बरं 17 बरं 23पासून 9 पर्यंत 45. इथे 9 लिहिलं आधी एका पद्धती लिहिली म्हणजे एका बोटीमध्ये 9 सगळं करून बरोबर 45. बघा कॉपी करायची असायची आणि म्हणून त्या मुलांना अपेक्षा असायची अरे वा अपकिरण मिळाला ज्याला पहिलेली कामं राहिलेला गृहपाठ करता येईल. आणि मी केल्यानंतर त्यांना करू द्यायची नाही. तुमचं सगळं पहिलं बाजूला ठेवा आणि बाजूला ठेवा आणि मी काय सांगते ते ऐका. म्हणजे तो जो विषय ज्या पिरियड असेल तो विषय मी शिकवायला लागायची. आणि त्याचा फायदा असा झाला की पुढच्या आयुष्यामध्ये मला मराठी पण शिकायची संधी मिळाली. इंग्लिश शिकायची संधी मिळाली किंवा एंटरप्रिनरशिप शिकवलं कॉमर्सला. सेल्समॅनशिप म्हणजे मुद्दाम स्पेशल विषय असे मला शिकवायची वेळ आली. लेदर पाहिजे इव्हन लेदरचे जे म्हणजे हेड होते ते रिटायर्ड झाले तर मला लेदर पण शिकावं लागलं. तर अशा गोष्टींमध्ये कुठलाही विषय असला तरी मी शिकवू शकते. आणि म्हणून आज मी दासबोध आणि योग याचे क्लासेस घरी घेऊ शकते. आता मला असं वाटतं की आपण वर्गामध्ये गणित वगैरे याची तर मजा करतोच आहे. पण गणित आणि तुमचं तत्त्वज्ञान हे खूप जोडलेलं आहे. तत्त्वज्ञानाचे 2 प्रकार आहेत. इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह आहे. तर डिडक्टिव्ह लॉजिक जे आहे ते गणिताशी जोडलेलं आहे. म्हणून तत्त्वज्ञान कोणाला जास्त चांगलं कळतं ते इंजिनिअरिंग योगाने कळतं. तुमच्यापैकी इंजिनियर कोण आहे सांगतो? इंजिनियर त्यांनी जरूर अभ्यास करा. त्यांना लवकर कळतं इंजिनिअरिंगला. कारण फिजिक्स येत असतं तुम्हाला. मेटाफिजिक्स हे समजतं. आणि डॉक्टर लाईनमध्ये तुम्ही आहे डॉक्टर लाईनमध्ये होते म्हणजे ब्लड चेक करणारे असतो त्या कोणी असतो मेडिकल लाईनला जो असतील तर त्यांना काय होतं की शरीराची अंतर्गत माहिती असते. ब्रह्मांडाची माहिती असते ती इंजिनियरला असते
आणि शरीराची माहिती असते की डॉक्टर म्हणजे मेडिकल साईडच्या लोकांना असते. शिकवले योग आणि माझ्याकडे मॉन्टेसरी नसून ते माझ्यापेक्षा वयाने मोठी माणसं सगळे वयोगट आहेत. तसंच पुरुषांचा वर्ग मी आठवड्यातून 2 दिवस घेते. तर मी माझ्या घरी जेव्हा सगळे लोक आले तर त्या वर्ग घ्यायचा आहे म्हणून मला जास्त योगाचा वर्ग घ्यायला आवडेल. दासबोधाचा किती पटेल असं माहीत नाही मला. कदाचित तुम्ही अध्यात्मामध्ये माझ्यावरती असाल. 31 जून आपला इंटरनॅशनल योग डे आहे, आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. मोदी साहेब पुन्हा सत्तेवर आलेले आहेत. त्यामुळे आता 5 वर्ष तरी योगाला धक्का नाही. म्हणजे काय आहे की सगळं आपण योग्य लागतो. काय पहिला बाकावर बसून मॉनिटर केलेला असून गडबड करतो. जरा बाकावर उभा ना काढून करून नकोस नाहीतर इकडे हळदी पडलं ना पूर्वी पडलं आणि खाली 16 माणसं गेली आपण खाली तशी अवस्था येईल. तर काय आहे की योग करायला पाहिजे म्हणजे प्राणायाम करायला पाहिजे. तर आपण असं एक मी सुचवलंय त्यांना की माझा ऑनलाईन लेडीजचा वर्ग चालू असतात आठवड्यातून 3 दिवस, जेंट्सचे 2 दिवस चालू असतात. तुमची काही इच्छा असली तर आपण 1 दिवस असं एक सेशन लाईव्ह सेशन घेऊया आणि मग त्यानंतर माझी लिंक आहे कॉम्प्युटर ज्याच्यावरती मी घेते गुगल मीटवरती घेते की त्या लिंकवरती तुम्ही कधी आज जशा अगस्टमध्ये जॉईन झाले तशात तुम्ही म्हणाल काय आहे असंच करता तुम्ही कुठे गेला जाणारा काय कुठे गेला काय तो सांगतो सबस्क्राईब करा लाईक असेल तर सांगा सांगतो ना. हां तशीच एक जाहिरात आहे पण माझ्या कुठल्याही जागो शिकवायला आणि कशाला पण तशीच फी घेत नाही. त्यामुळे जाहिरात केली तरी काय मला पैसे मिळवायचे म्हणून करते असं अजिबात नसल्याने तुमच्या हेल्थकरता योग्य आवश्यक आहे आणि मनाच्या शांतीकरता जागरूक म्हणा किंवा काहीतरी आध्यात्मिक अभ्यास दोन्ही एकत्र पाहिजे. आपण जो आध्यात्मिक अभ्यास करतो माझ्यापेक्षा आध्यात्मिक अभ्यास अवस्थेचा जास्त आहे माझ्यापेक्षा जास्त आहे कारण त्या मुलामधले मराठी शिकवणारे आहेत. मी कॉमर्स झाली तिकडं पण आहे तिकडं पण आहे दोन्हीकडनं कपडा खाल्लेली आहे तर त्या माझ्यापेक्षा पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे त्यामध्ये सहमत होतील आध्यात्मिक बातमीमध्ये. तर आता काय आहे की मी दोन्हीचा संगम केला तर मला असं लक्षात आलं की दासबोधामुळे किंवा आध्यात्मिक अभ्यासामुळे गीतेच्या अभ्यासामुळे माझं एक थिअरी तयार झाली. तुम्ही सगळे टेक्निकलची मुलं आहात मला प्रॅक्टिकल माहीत आहे. नुसतं वाचून प्रॅक्टिकल होत नाही पण योगामुळे माझं प्रॅक्टिकल झालं बरोबर. आणखी कोण ईटीवाले कोण आणखी ते माहिती नाही मला आयडी कोणी नसले तरी अशा करता आपण कधी तुमचे मॉनिटर आता इकडचा एक इकडचा एक बाजूमधला एक आहे शिक्षकांमधला कोणी मॉनिटर शिक्षकांमधला कोणी मॉनिटर बोलले त्या तुम्हाला ते असेल आपण एक दिवशी घेऊया. आता आपण मला थांबवूया मला बोलायला लागलं ना ते 35 मिनिटाचा वर्ग असतो जमायला होत नाही पण लेदर पॉलिटेक्निकला कंटिन्यू 2 तास असायचे 2 तास आवर्स आणि 2 आवर्स एकत्र वर्ग असायचा आणि मी शिकवू शकते मी तुला फटका काही नाही घे म्हणजे ऐकलं नाही गडबड केली तर एखाद्याला शिक्षा केली मी 2 जण उभी राहिली बाकावरती बाकीचे गप्प झाले की मला उभं केलं 25 शिक्षक पण फारच घाबरले आणि हे चांगलं नाही भाग तिथं घट्टकडी आहे हे खाली मऊ आहे उठते की पडलीच खाली म्हणून एकाने शिक्षा करायची तेव्हा कोणीतरी मार खातो आणि तो मार खाल्लेला मुलगा सुद्धा जाताना मला सांगतो बाई जपून जा. आता बाई जपून जा ह्याच्यात त्यांची जी अर्ज असते ना ती खूप महत्त्वाची असते. आपण एखादा आपल्याकडे आलेला पाहुणा असतो त्याला आपण इच्छा म्हणतो तुम्ही ठरवा मॉनिटर तुम्ही मला कसं अच्छा करणार तुम्ही ठरवा आणि काय व्यवस्थित वाचा. थँक्यू मला कैसी मॅडम लगी